सध्या महाराष्ट्रात ना एक वारे वाहू लागलेत. पण हे वारे काही महाराष्ट्राच्या कल्याणाचे दिसत नाही, तर चक्क पश्चिम बंगालच्या सत्तेचे आहेत. बातमी आली की महाराष्ट्र भाजपाने आता मिशन बंगाल हाती घेतलंय. इथल्या मुंबई पुण्यात काम करणाऱ्या बंगालच्या 7,000 मतदारांना मतदानासाठी चक्क स्पेशल ट्रेनने बंगालला नेलं जाणार आहे. आता हे ऐकायला खूप छान वाटतं की लोकशाहीचा उत्सव आहे, मतदानाचा हक्क आहे आणि वगैरे वगैरे. पण इथं प्रश्न असा येतो की ज्या घराला स्वतःला आग लागली ते घर दुसऱ्याच्या घराची राखण करायला कसं काय जाणार? म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती एवढी वंगाळ झालेली असताना आता बीजेपी पदाधिकाऱ्यांना मिशन बंगाल करायचे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच प्रश्न तुमचे आवाज आमचा. तर 17 आणि 18 एप्रिलला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून एक विशेष ट्रेन सुटणार आहे. कुणासाठी? तर मुंबई पुण्यात राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या 7,000 मतदारांसाठी. आणि कशासाठी? तर त्यांनी बंगालला जाऊन भाजपाला मतदान करावं यासाठी. याला नाव दिलंय मिशन बंगाल. आता प्रश्न असा पडतो की ज्या महाराष्ट्राने तुम्हाला सत्ता दिलीये त्या महाराष्ट्राच्या प्रश्नांचं काय? एकीकडे आपलं सरकार म्हणतंय मिशन बंगाल, पण दुसरीकडे महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? आज आपल्या मराठवाड्यात आणि विदर्भात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की लोकांसाठी टँकर मागवताना नाकी नऊ येत आहे. पण सरकारला काळजी आहे ती बंगालच्या मतदारांची. मराठवाड्यात रेल्वेची अनेक प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेत. तिकडे निधी द्यायला खिशात खडखडाट असते. पण बंगालला मतदारांना पोहोचवण्यासाठी स्पेशल रेल्वेची सोय मात्र एका झटक्यात होते. महाराष्ट्र भाजपाचे अनेक मोठे नेते, खुद्द मुख्यमंत्री आणि मंत्री आता बॅगा भरून बंगालला प्रचाराला जाणार आहे. अरे बाबांनो, इथं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाहीये, अवकाळी पावसाने कंबरड मोडलंय, मुंबईतले रस्ते खड्ड्यात गेलेत आणि तरुण बेरोजगारीने हवालदिल झालाय. या सगळ्या प्रश्नांकडे बघायला वेळ नाही. पण ममता बॅनर्जीची सत्ता खेचण्यासाठी इथली सगळी रसद बंगालमध्ये ओतायची का? महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रश्नांची यादी संपत नाही. आपल्या मराठवाड्यात रेल्वे कनेक्टिव्हिटीचा पत्ता नाही. जुन्या मागण्या आणि प्रकल्प धूळ खात पडलेत. ग्रामीण महाराष्ट्रात प्यायला पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोमैल चालायला लागतं. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय. पण पक्षाच्या रणनीतीसाठी आणि परराज्यातील मतदारांसाठी प्रवासासाठी निधीची कमतरता यांना भासत नाहीये. जनतेचा हक्काचा पैसा, जनतेचा निधी आणि आपल्या नेत्यांचा वेळ हा खरं तर महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च व्हायला हवा होता. पण इथं गणितच उलटतंय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःचा महाराष्ट्र एकदम वंगाळ पडतोय आणि यांना सुचतंय मिशन बंगाल. पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे आणि त्यासाठी इथले भाजपाचे सेल सक्रिय झाले जातात. 7,000 मतदारांना घेऊन जायचं ठरवलंय. त्यांच्या प्रवासाची सोय पण करणार आहे. यासाठी रसद कुठून येते? हा पैसा कुणाचा आहे? जेव्हा मुंबईतल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी साधी गणपतीची स्पेशल ट्रेन मिळत नाही, तेव्हा राजकीय फायद्यासाठी बंगालला ट्रेन सोडण्याची तत्परता रेल्वे प्रशासन कसं काय दाखवतं, आणि तेही एवढी लवकर? आपल्या मराठवाड्यात रेल्वेचे अनेक प्रकल्प दशकापासून रखडलेत. लातूरची रेल्वे कोच फॅक्टरी असो किंवा नवीन रेल्वे लाईन्स असो, निधी अभावी कामं कासव गतीने चालतायत. आपल्या महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न पेटलाय. कंत्राटी भरतीवरून तरुण रस्त्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणजेच कापूस मातीमोल झालाय. या प्रश्नांवर तोडगा काढायला मंत्र्यांना वेळ भेटत नाही. पण बंगालमध्ये जाऊन जय श्रीरामच्या घोषणा द्यायला आणि प्रचार करायला मात्र हे सज्ज आहेत. तुमचं बंगालवर प्रेम आहे की ममता बॅनर्जींच्या सत्तेचा द्वेष आहे, हे आता स्पष्ट व्हायलाच पाहिजे. कारण महाराष्ट्रातील जनतेच्या टॅक्सचा पैसा आणि इथल्या पदाधिकाऱ्यांची ऊर्जा जर दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी खर्च होत असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान नाही का? बंगालमध्ये कोणाचं सरकार येईल हे बंगालची जनता ठरवेलच. पण महाराष्ट्राच्या जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी कुणाचं काम करायचं? महाराष्ट्रातल्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडून बंगाली बाबू होण्याचा काय अर्थ आहे? जर हाच उत्साह आणि हीच स्पेशल ट्रेन महाराष्ट्रातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी दाखवली असती तर आज आपला शेतकरी आणि कष्टकरी सुखात असते. पण सत्ताधाऱ्यांना लोककल्याणापेक्षा सत्ता विस्तार जास्त महत्वाचा वाटतोय, हेच यातून सिद्ध होतं. सरकारला आमची विनंती आहे की मिशन बंगाल जरूर करा, पण आधी आपल्या महाराष्ट्राची अवस्था जी वंगाळ झालीये ती सुधारण्याकडे लक्ष द्या. इथल्या पायाभूत सुविधा, इथले पाण्याचे प्रश्न आणि इथले रेल्वे प्रकल्पांना आधी हिरवा कंदील दाखवा, कारण शेवटी जनता सगळं बघते. बंगालचं मिशन फते होईल की नाही ते 4 मेला कळेलच. पण महाराष्ट्रातल्या प्रश्नांपासून पळ काढला तर इथली जनता तुम्हाला नक्कीच रेड सिग्नल दाखवल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्र भाजपाचं हे मिशन बंगाल योग्य आहे की इथल्या प्रश्नांकडे झालेलं दुर्लक्ष? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच प्रश्न तुमचे आवाज आमचा.